शेतातील उभ्या मक्याच्या पिकाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून उभा मका पिकाची राख रांगोळी तर ठिबक संच जळून खाक झाल्याची घटना बुधवारी तारीख 22 रोजी दुपारच्या सुमारास जरंडी तालुका सोयगाव येथे घडली। या आगीत शेतकऱ्यांचे 3,80,000चे नुकसान झालेले आहे। परिसरातील तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मिळेल ते हाती घेऊन युद्ध पातळीवर मोहीम राबवली होती। अखेर 2 एकरवरील मक्याची राख झालेली आहे। जरंडी तालुका सोयगाव शिवारात मंगलाबाई गुणवंत पवार यांच्या गट क्रमांक 244 मधील मुख्य वीज तारेवर शॉर्ट सर्किट झाले। या शॉर्ट सर्किटच्या ठिणग्यांनी उभ्या असलेल्या मका पिकांसह 2 एकर शेतीला आगीच्या विळख्याने घेरून शेतातील ठिबक संच आणि मक्याची कणसे आणि चारा असे एकूण 3,80,000चे नुकसान या आगीच्या घटनेत झाले आहे। या प्रकरणी तातडीने महावितरणचे लाईनमन विकास पाटील यांनी घटनेची पाहणी करून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली। दरम्यान या आगीत 2 एकरवरील 16 mm ठिबकच्या नळ्या आणि मक्याची कणसे आणि उभ्या मकाच्या चारा असे एकूण 3,80,000चे नुकसान झाले आहे। दरम्यान आगीचे लोळ दिसून येतच परिसरातील तरुणांनी शेतात धाव घेऊन जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली। घटनास्थळी महावितरणचे 1 कर्मचारी वगळता प्रशासनाचा एकही कर्मचारी हजर नव्हता। महसूलचे तलाठी यांनी अद्यापही पंचनामा केला नाही। शेतातील मुख्य वीज तारेचे पोलवर अंतर कमी आहे, हे अंतर कमी करण्यासाठी नेहमी मागणी केली होती, परंतु महावितरणने या मागणीकडे दुर्लक्ष केले। या भागात वारंवार शॉर्ट सर्किट होतो, परंतु महावितरणने या ठिकाणी बिघाड दूर केला नव्हता असा सूर घटनास्थळी निघत होता। गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।